भारतात परतल्यावरती मुंबईचे करार झाले त्यावर उत्तर देणार सध्या दावोसमधील गुंतवणुकीवरती लक्ष आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या वैयक्तिक व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीच नसेल। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवरती येऊन भेटून गेली, यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवरती दरार, तर मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ। 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण। मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकट फिरतात, हायकोर्टानं सुनावलं। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू। हरीश दरोडा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते, तुरुंगातच त्यांची तब्येत बिघडली। माझं कोणत्याही प्रकारे अपहरण झालं नाही, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, मी उद्धव ठाकरेंसोबतच, सरिता म्हात्रे यांच्याकडून स्पष्ट। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शाळेच्या व्हॅन चालकावरती आरोप, तर नराधम चालक अटकेत, गुन्हाही दाखल, 24,000 दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द। बदलापुरातील आधीच्या घटनेवर देखील कारवाई केली, आत्ताही करू, आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत। बदलापूर घटनेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 5 फेब्रुवारीला राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार, 20,000 उमेदवार रिंगणात। राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार, 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येतेय। दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। रत्नागिरीत भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा नगर परिषदेच्या इंजिनियरवरती आरोप, तर नगर परिषदेत प्रशासकीय काळात 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा तिवरेकरांचा दावा। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1, प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवरच पाहिला। महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित। आज पंढरपूरमध्ये वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा दुपारी शाही विवाह सोहळा। 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट। मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMCचा मोठा निर्णय। हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स हे न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय जागेवरील 22 अतिक्रमण हटवली, संबंधितांना नोटीस देऊनही वैध कागदपत्र सादर न केल्यानं कारवाई केल्याची माहिती। CSMT वरून सुटणाऱ्या 4 रेल्वे गाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वे गाडी LTT या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार। CSMT ते तिरुवनंतपुरम, CSMT ते नागरकोइल LLT वरून सोडण्याचं नियोजन। मुलुंड भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद असणार, तसेच ठाणे शहरातील काही भागातही पाणीपुरवठा बंद राहणार। जम्मू काश्मीरमधील खराब वातावरणामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित, यात्रेच्या मार्गावरती पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी, यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा स्थगित केल्याची माहिती। दिल्ली NCR मध्ये पावसाच्या सरी, दिल्लीमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, पावसामुळे प्रदूषणापासून काही प्रमाणात दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता। भारतात क्रिकेट सामने न खेळण्यावरती बांगलादेश ठाम, T20 विश्वचषकासाठी संघ भारतात पाठवणार नाही, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय, तर बांगलादेशनं भूमिका न बदलल्यास ICC स्कॉटलंडला संधी दिली जाणार।